नमस्कार, बहुजन जागृतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये वाचे गावाचे काही गावकरी लोक आलेले आहेत। त्यांच्या काही समस्या आहे। त्या ठिकाणी एक बिल्डर जो आहे शरफ त्याचं आडनाव आहे, या बिल्डरनी त्या गावकरीचा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णतः बंद करून टाकला आहे। काही गावकऱ्यांची समस्या आहे, त्या समस्या आता आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण राहणार वाजे, आंबाई तंबूपट्टी राहणार वाजे। या बिल्डरनी जागा घेतलेली आहे, बिल्डरचं नाव काय? शरफ। आणि त्याचा जो कामगार आहे तो योगेश तांडील, तो स्वतः माणसा लावतो, स्वतः कॉन्टॅक्ट करतो आहे आणि आमच्या गावाला न विचारता तो पूर्णपणे काम करत आहे माझ्या गावकी जागेत। प्लस पॉईंट दुसरा, आणि आमच्या गावकीची जागा 15 गुंठ जागा शिल्लक आहे, त्या जागेला आम्ही जाण्याकरता वहिवाट दिली होती का? वहिवाट दिली होती। त्या जागेची रस्ता त्यांनी 15 गुंठासुद्धा त्यांनी कंपाऊंड मारलेलं आहे। आमची इच्छा एवढीच आहे गावकऱ्यांची का आमची जागा राहिली शिल्लक ती आमच्या गावकीला भेटला, गावकीला भेटलं पाहिजे। 7-12 आहे गावकडं? हा आहे, 17 आहे, 15 गुंठ जागा आहे, पूर्ण आहे गावकडं? पूर्ण आहे। आणि बिल्डरचं म्हणणं काय? बिल्डरचं म्हणणं काय आहे का त्यांनी आता कुंपण मारलेलं आहे, त्यांनी आमची शिवम बसावा गावकऱ्यांची। म्हणजे एकूण जागा किती आहे? टोटल 80 एकर जागा आहे। 80 एकर जागा आहे। त्यातनामध्ये 2016 रजिस्टर मारलेला होता शाबरोबर। त्याच्यामध्ये उल्लेख असा केले का पश्चिम ते दक्षिण, उत्तर ते पश्चिम 3 मीटर रस्ता ठेवण्यात यावा। तर अशी त्यांनी लिखापटी पण केलेली आहे, रजिस्टरला ओढलेले आहे। त्याच्यामध्ये गावकरी कोण मिक्स झाला आहे का? त्याच्यामध्ये गावकरी मिक्स आता बऱ्यापैकी मिक्स झालेले आहे। त्याच्यामध्ये तुमचं नाव का आता ते का शेतकरी असतील किंवा पंच असतील, त्याही जो डिस्कस करावा। ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे असतील? हां, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्याही डिस्कस करावा त्या जागेचा। काय तुम्ही सांगा, समस्या काय तुमच्या गावात? समस्या अशी आहे की आमच्या ज्या जागेत लोकल त्यांनी काम चालू केलेलं आहे, त्या कामाचं गावचा जी साईट आहे ती पूर्ण गावाला भेटावा। तसेच तिथं जी कामगार असतील त्यांना आपले कामं आपल्या गावकऱ्यांना काम मिळालं पाहिजे। दुसरी गोष्ट आमची 50 गुंठ जागा आहे ती त्यांनी काढून दिली पाहिजे। तिसरी गोष्ट 50 गुंठ जागा जी आधी गावकीची आहे की स्वतः गावकीची आहे। त्याच्यात अजून 3 मीटरचा जो रस्ता ठेवायचा याच्या अगोदर 2006च्या ह्याच्या केलेला आहे शहाकडनं, तसं आम्हाला तो गावाला जायला आता आम्हाला गोल राऊंड मारून जावं लागतं। त्यांनी तो मधला रस्ता पूर्ण बुंजवलेला आहे, तर तो आम्हाला गावाला रस्ता ठेवून द्यावा अशी आमची मागणी आहे। तर आम्ही बऱ्याच वेळेला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आमच्यासमोर काही बोलत नाही। हे काम किती दिवसापासून चालू आहे? सध्या आता तर मार्च एप्रिल महिन्यापासून काम चालू केलं होतं त्यांनी। तुमच्या निर्देशनामध्ये कधी आलं? आमच्या निर्देशन 2 महिन्यापूर्वी आले। 2 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आलं। हे जे काम होतं आहे हे अनलिगली काम आहे। अनलिगल काही ठराविक लोकांना हाताशी धरून तिथं काम केलं जातं गावकीला न विचारता। ठराविक लोक म्हणजे गावातलीच आहे, पण ती 4-5 लोक जी गावकी नाही आहे ना पूर्ण गावाचं। आता आम्ही बरेच 2-3 वेळेला गावकी जमवली आणि आता ह्या रविवारी आम्ही पूर्ण गावकी जमवून परत सर्व डिस्कस करणार आहोत। बघू गावकी काय बोलतो। आता याच्या पुढे तुमचं म्हणणं काय असेल त्या ठिकाणी? आता योगेश तांडेलनी जी माझ्यावर केस केली, योगेश तांडेल कोण आहे? गावकीचा आहे की कामगार आहे तिथला? कामगार आहे योगेश तांडेल, हा कामगार आहे। त्याच्या हाताखाली कामगार आहे, त्याच्यावर दबाव टाकून त्यांनी माझ्यावर केस केली। तुमच्यावर केस दाखल केली आहे? हा, केस दाखल केली, म्हणजे खोटी केस. हा, खोटी केस दाखल करण्यात आली. खोटी केस केली। पण तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आले, पनवेल तालुका पोलीस स्टेशनला तुम्ही इथं आला आता त्याच्या विरोधात तुम्ही काय दाखल करा? हा, दाखल करणार आहे। म्हणजे एक साधी एनसी करणार आहे। आणि त्यांनी पण ते आम्हाला व्हिडिओ मार्फत त्यांनी कबूल केलेली तर मला दमदाटी करून मला दमदाटी करून योगेश शेट्टी त्यावर प्रेशराईज केला का त्यांच्यावर प्रेशराईज केला? त्याच्या कामगारावर पैसे टाकून यांच्यावर केस टाकण्यात आली। माझ्यावर केस टाकण्यात आली केस दाखल करावा असं त्यांनी व्हिडिओ मार्फत त्यांनी बोललेलं आहे। ती व्हिडिओ आमच्याकडे आहे, व्हिडिओ आमच्याकडे आहे। व्हिडिओ आम्ही तुम्हाला किती खोटारडा असा हा कारभार चालू आहे वाजे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये। प्रत्यक्ष आपण बघू शकतो की या गावकऱ्यांनी किती त्यांना म्हणजे त्या लोकांना सहन केलेलं आहे, की यांच्यावर किती अत्याचार होत आहे असं म्हटलं तरी चालेल। की पूर्ण गावकीचा रस्ता देखील त्यांनी बंद करून टाकला आहे। जो का बिल्डर असेल या बिल्डरवर सक्त कारवाई झाली पाहिजे। आता आपण हा व्हिडिओ बघूया। या व्हिडिओच्या माध्यमातून अंबाजी पाटलांवर केस झाली आहे। मला ते नाव बी घे, मला पोलीस या माणसाने आला आम्हाला काय माझ्या गावामध्ये आता आमच्या साईड चालू आहे।
कंपनी सराफ निकॉन कंपनीने ही जागा विकसित केली आणि या जागेमध्ये DY कन्स्ट्रक्शन या कंपनी कॉन्ट्रॅक्टरमध्ये सुपरवायझर म्हणून मी वर्क करतो आहे. काल तारीख अंदाजे 5 ते 3 तारखेमध्ये इथे गावकी आली होती. या गावकीने जागेची तपसाल केली आणि जागेमध्ये त्यांच्या गावकीच्या जागेमध्ये काय काय कामं झालेली आहेत ती ते बघितली आणि त्यांचे मेन प्रमुखदार जे अंबाजी आहेत, अंबाजी पाटील नाही गावकी. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की त्या सुपरवायझरवर जो तो आंडेल व्यक्ती नावाचा जो कोण कारागीर आहे किंवा काम करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने याच्यावर प्रेशराईज केला आणि अंबाजी पाटीलवर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. याच्यावर तुम्ही काय करणार आता पुढे? आता याच्यावर आम्ही जे आता आम्ही गावकी ठरवणार का या योग्य स्थानाला आमच्या साईटवर नाही पाहिजे किंवा आमच्या वारवर आमच्या गावामध्ये भांडणं लावतोय. अशा भांडणं लावल्यामध्ये आमच्या गावात किती भांडणं लावून घ्यायची. आपापसामध्ये तुमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो. भांडण लावण्याचा प्रयत्न करतो आणि 5 जणांना जवळ घेऊन त्यांना तो काही पैसे वगैरे देतो आणि ते मॅनेज होतात ती लोक. तिथे थोडक्यात म्हणणं असं आहे की जो तांडेल नावाचा व्यक्ती जो आहे या व्यक्तीवर सक्त कारवाई झाली पाहिजे. लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे कारण की या गावकीमध्ये आपापसामध्ये झगडे होणार आणि होण्याची दाट शक्यता आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आता याच्यापुढे तुम्ही आता तालुक्यामध्ये आलात पुढे काय करणार आहात? त्यांनी आमच्या गावकीने येऊन त्यांनी बसावा या रविवारी मीटिंग योग्य स्थानिलनी. बाबा काय गावकी गावाचं तुम्ही गावाला काय केले, गावाने काय करतोय आणि कोण तुझ्या पाठीशी आहे. हा, योगेश आणि तांडेल आम्हाला- राहणार कुठं आहे? आम्हाला आता योग्य स्टँडर्डची बोलायचंच नाही आहे. आता आम्हाला जो मालक आहे मेन शराब आणि शराबचा जो मेन एजंट builder आहे तो. बिल्डर आहे तो शराब आणि आता जो एजंट आहे आमचा मेन शराबचा तो सुनील तुकाराम पाटील नेरेचा जो आमचा मेन एजंट आहे गावकीचा तो योग्य स्टँडर्ड हा त्याला नोकर आहे. हा आम्हाला तो डायव्हर नाही पाहिजे. आता पाटील साहेबांचं म्हणणं आणि सचिन साहेबांचं म्हणणं पूर्ण गावकऱ्याचं म्हणणं असं आहे की दांडेल जो व्यक्ती आहे या दांडेल व्यक्तीने त्या ठिकाणी उपस्थित राहू नये व तिथं त्यांना नकोच आहे. तांडेल नावाचा व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी नसावा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अजून काय तुम्ही सांगणार थोडक्यात? थोडक्यात आता मी या रविवारी मीटिंग घेणार आहोत पूर्ण गावाची आणि गावासमोर जे काही विषय मांडू त्याच्यात डिसिजन घेऊ आम्ही पुढची गोष्ट तुम्हाला नेमकं त्या ठिकाणी काय हवं आहे? आता तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला की शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता आणि आमची गावकीच्या त्या जागेमध्ये 50 गुंठ जागा आहे ती आम्हाला त्यांनी गावकऱ्यांना द्यावा हीच आमची असं मागणी आहे. तुमचं मागणी आहे. म्हणजे जो कोणी बिल्डर असेल शराब नावाचा तर या शराब नावाला सांगणं आहे की लवकरात लवकर जी जागा आहे ती जागा लवकरात लवकर त्यांना रस्ता करून द्यावा आणि जे काही त्यांची मागणी असेल ते सगळं मिळून एकत्र मिळून तुम्ही बसून ती मागणी पूर्ण करू शकतात. मी गजेंद्र आयरे, कॅमेरामॅन खंडू लहाने. धन्यवाद. जय महाराज.